सरबत करायचं म्हटलं की 5 ते 10 मिनटे लागतात. पण आज मी तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहे, अगदी 2 सेकंदात आपण लिंबू सरबत करू शकतो. आणि कोण पाहुणे आपल्याकडे आले की लिंबू सरबत म्हटलं की बराचसाच टाईम लागतो. कधीतरी अचानक आले की आपल्याकडे लिंबू नसतात आणि उन्हाळ्यात लिंबू खूप महाग भेटतात. आज मी तुम्हाला लिंबू सरबताचे प्रीमिक्स कसे बनवायचे ते सांगणार आहे. या प्रीमिक्सला उन्हाची गरज नाही, गॅसची गरज पडणार नाही. हिवाळ्यामध्ये लिंबू खूप जास्त स्वस्त भेटतात आणि खूप लिंबूही भेटतात. त्यावेळी जरी तुम्ही हे प्रीमिक्स बनवून ठेवले तरी अगदी वर्षभर टिकते, तेही फ्रीजच्या शिवाय. तर व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपी पाहूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वयंपाकघरात. आज आपण लिंबूचं प्रीमिक्स पाहणार आहोत. आता काय गरमी चालू होणार आहे, मग लिंबू आपल्याला जास्त गरमी पडल्यानंतर भेटतच नाही आहे. त्यामुळे मी इथं लिंबू घेतलेले आहेत. हे पहा, एकदम कागदी बघून घ्यायचं, म्हणजे याचं साल जे आहे ना वरून पातळ असतंय आणि जाड सालीचं घ्यायचं नाही. जाड सालीच्या मध्ये रस जास्त निघत नाही. पातळ जेवढी साल असेल ना लिंबूची तसा लिंबू बघून घेऊन यायचा. तर चला याला आपण आता कट करून घेऊया. मी हे लिंबू स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि एका कॉटनच्या कपड्याने कोरडी करून घेतलेले आहेत, म्हणजे सुकवून घ्यायचे एकदम, तेव्हाच कट करायचे आहेत. असं उभा कापायचा नाही. उभा कापला काय होतं, त्याच्या आतमध्ये लाईन आहे ना, त्यामुळे रस अडकतो आणि व्यवस्थित रस निघत नाही. आडवाच कापून घ्यायचा आहे. चला तर असेच मी आता सर्व कट करून घेते. लिंबू जास्त असेल तर असं जरा असं चोळून घ्यायचा, म्हणजे रस खूप छानपणे उतरतो त्याच्यात. मी सांगायचे विसरले, असे सगळे चोळून घ्यायचे लिंबू. हे पहा, असे एकदम मऊ होतात. मग कट करून घ्यायचे. मी असे चोळून घेतलेले होते पण दावायचे विसरले. हे असे रस काढून घ्यायचे. चला तर असे सर्व आता कट करून घेते. पूर्ण लिंबू कापून घेतलेले आहेत. आता याचा आपण रस काढून घेऊया. असेच आता सर्व लिंबूचा रस काढून घेते. लिंबू काय करायचं, चोळून घ्यायचा आणि गोल गोल चोळायचा आणि मगच कापायचा, म्हणजे रस छान उतरतो याच्यातून. हे पहा, असे हाताने पिळू शकता हे नसेल तर. चला तर मी आता सर्व रस असाच काढून घेते. इथे मी रस काढून घेतलेला आहे. 1 वाटी रस निघलेला आहे. याला आता आपण एका ताटामध्ये ओतून घेऊया. बिया वगैरे गेले असतील तर काढून घ्यायच्या. तर इथे आपल्याला 1 वाटी रस निघलाय, तर 3 वाटी साखर घालायची आहे. कमी जास्त तुम्ही करू शकता, जसे तुम्हाला गोड आवडत असेल तसे तुम्ही साखर घालू शकता. मी इथं 2.5 वाटी घालणार आहे. ज्यांना गोड हवा आहे त्यांनी 3 किंवा 3.5ही घालू शकता. हे पहा, हे आता असे फक्त मिक्स करायचं आहे. जास्त याला हे करत बसायचं नाही. आणि जेवढी पातळ लेअर असेल तेवढं लवकर सुकेल. हे जास्त होत असेल तर दुसऱ्या ताटात हे काढून पसरवू शकता, म्हणजे जास्त दिवस लागत नाहीत याला. हे असे पसरून ठेवायचे आहे. मी अजून एका ताटात काढून घेते आता, म्हणजे पातळ लेअर होईल आणि 3 दिवसात सुकेल. हे याच्यातलं मिश्रण मी अजून एका ताटात काढून घेते. 3 ते 4 दिवस लागतात याला सुकायला. आणि उन्हात घालायची नाही. उन्हात घातले की साखर पूर्ण विरघळून जाईल. फॅनच्या हवेखालीच सुकवायचं आहे याला, उन्हात बिलकुल घालायचे नाही. चला तर आपण याला आता उद्या सकाळ पाहूया, म्हणजे 8 तासानंतर. रात्रभर मी पंख्याच्या हवेला ठेवलेले. आता आपण याला फक्त असं करून हे करायचं आहे, जास्तही मिक्स करत बसायचं नाही. फक्त हे असं हे झालं पाहिजे, खालीवर करायचे आहे बस. असं करून घ्यायचे आहे.
आणि असे पसरायचे आहे नंतर आणखीन असे. हे पहा दुसऱ्या दिवशी असे झालेले असते. असं केलं की मग सुकते छान. आणि पंख्याच्याच हवेला ठेवायचे आहे. हे पण आपण करून घेऊया. हे आता असे पसरून आता सुकल्यानंतर पाहूया. आता रोज असे करा, फक्त चमच्याने खालीवर करायचे आहे म्हणजे सगळीकडे चांगले सुकून निघते. या दोन्ही ताटात मी आता चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे. फक्त मिक्स करायचे आहे, जास्त याला हलवू नका. फक्त काय खालीवर झालं पाहिजे बस. आता उद्याही मी असंच करणार आहे. आता 2-4 दिवस लागतील याला वाळायला. चौथ्या दिवशी पाहणार आहोत. रोज 8 तास किंवा रात्रभर ठेवलं की असे मिक्स करून घ्या बस. उन्हाला अजिबात ठेवू नका. तर हे 4-5 दिवस सावलीला वाळवून घेतलेलं आहे. आपण आता याला मिक्सरमध्ये प्लस मोडवरती चालू बंद करून बारीक करून घेणार आहोत. तर चला बारीक करून घेऊया. हे पहा मी मिक्सरला एकदम बारीक करून घेतलेलं आहे. प्लस मोडवरती नाही तर चालू बंद करत बारीक करून घ्यायचे आहे. आणि 4 ते 5 दिवस जोपर्यंत चांगलं सुकत नाही तोपर्यंत पावडर करून घ्यायची नाही. साखर आणि लिंबूचं पाणी एकदम सुकलं पाहिजे म्हणजे अशी बारीक होते चांगली. हे फ्री मिक्स तयार झालेलं आहे ना, हे आपण वर्षभर ठेवू शकतो. तर खूप चांगलं. याला आपण काचेच्या भरणीत एखाद्या भरून ठेवायचं आहे. काचेच्या भरणीत भरून ठेवलं ना की जास्त दिवस टिकते छान. हे पहा खूप छान बनलेले आहे. एकदम सुट्टी आणि छान बनलेले आहे. हे पहा सरबत बनवून घेऊया याचा. तोही बनवून दाखवते तुम्हाला. इथे मी एक ग्लास घेतलेला आहे. आईस क्यूब घालायचे आहे. तुम्हाला जेवढे थंड हवे असेल तसे घालू शकता. सब्जेची बिया मी भिजवून ठेवलेल्या, त्याला काही जास्त वेळ लागत नाही भिजायला. आणि थंड पाणी घ्यायचे आणि हे प्रीमिक्स आपण बनवलेलं आहे ना ते घालायचे. 2 चमचे, 2 किंवा 2.5 चमचे जसे तुम्हाला आवडेल तसे घालू शकता. आणि असे मस्तपैकी हलवायचे. झालं आपला सरबत तयार. याच्यात तुम्ही सब्जाची बी, पुदिनाही क्रश करून घालू शकता. थंड असतो पुदिनाही, खूप छान बनतो. याच्यात थोडेसे नमकही टाकायचे आहे. हे पहा आपले प्रीमिक्स तयार असले की जेव्हा आपल्याला सरबत प्यायचं मन असेल तेव्हा पाणी घेतलं आणि बनवलं, विषय संपला. खूप छान बनतो हा. आणि उन्हाळ्यात आपल्याला काय होतं, लिंब भेटत नाहीत. त्यामुळे असं करून ठेवले ना, कोणी पाहुणे वगैरे आले तरीही बनवला ना, खूप छान आहे. झटपट बनतो. तर नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हाईपचं बटनही दाबा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.